हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर कॉलेजचं एक कडू सत्य सांगू का तुम्हाला? एफ-वाय, एस-वायला ना मला तरी असं वाटत होतं, की यार हे सगळं आपण फक्त एक डिग्रीसाठी करतोय आणि काहीतरी मज्जा करायची आणि इतकं फार काही वाटायचं नाही. बट ॲक्चुअली टी-वायला आल्यानंतर असं समजतंय, की नाही यार खूप लवकर दिवस गेले. हे अजून पाहिजे कारण आता तरी मजा सुरू झाली आणि बिलीव्ह मी मला ना एस-वायला खूप असं वाटायचं, की भाई मी फक्त माझी डिग्री करते. एकदा की माझी डिग्री मला भेटली म्हणजे ह्या कॉलेजचे काही संबंध नाही. बट आता मला फील होतंय, की अभी नहीं जाऊंगी तुम्हें छोडकर कॉलेज वालों. पण कितीही काही विचार केल्यानंतर रिॲलिटी एक्सेप्ट करणंच आहे. संपणार आहे काही 2-1 महिन्यानंतर हे जीवन, कॉलेज लाईफ. पण हां, त्याच्यानंतरही स्टडी कंटिन्यू करू शकते मी. मला हे परत हवं असेल तर. बट ॲक्चुअली माझं काही प्लॅनिंग नाहीये पुढे काय करायचा. सो या मी तर हे मिस करणारच आहे. जसं मी खूप साऱ्या व्लॉगमध्ये बोललेली आहे आणि टच वूड टी-वायचं अख्खं वर्ष मी कॅप्चर केलेलं आहे. मला कधीही आठवण आली, की बघितला व्लॉग आणि मन भरलं. बट यार मी असं बोलतेय गाईज टू बी ऑनेस्ट मला खरंच कधी टाईमच नाही भेटत, की मी अपलोड केलेले व्हिडिओ मी परत बघू म्हणून. बट ठीक आहे यार, आता सध्या माझं तेच रुटीन रेग्युलर आहे म्हणून मे बी मला इच्छा नाही होत आणि किंवा टाईम पण नाही भेटत. बट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी तर वेल्लीच बसणार आहे. सो तेव्हा तर मी बघू शकेल ना, है ना? बरं असो. तर आज कॉलेजमध्ये काहीतरी प्रोग्राम होता, म्युझियम समथिंग, समथिंग. सो आम्ही तिकडे गेलेलो, हजेरी तर लावून आलेलो. बट आम्हाला ते बघायला नाही भेटलं कारण लहान-लहान मुलं आले होते शाळेतले. सो पहिलं त्यांना बघू दिलं आणि देन मग आमची बारी होती. बट आमच्या कॉलेजला म्हणजे आमच्या डिपार्टमेंटकडनं परवा 26 तारखेला रतुफा म्हणून प्रोग्राम आहे. सो आम्हाला त्याची तयारी करायची होती. आता रतुफा काय आहे? यामध्ये काय असतं? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला कमेंट करावं लागेल. मी नक्की सांगेन. सो डू कमेंट. बाय द वे आम्हाला पूर्ण डिपार्टमेंट सजवायचं होतं म्हणून सो आम्ही सर्व एकजुटीने टीम वर्क करत होतो आणि ॲक्चुअली मज्जा येत होती. क्रिएटिव्हिटी म्हटलं मला तर मज्जाच येते यार बाय मग ते सर्व काही आवरून जॉबला यायला निघाले आणि घरी आल्यावर मग बाहेर जायचं होतं म्हणजे बाबांची तब्येत बरी नव्हती. सो हॉस्पिटलला जायचं ठरलं आमचं आणि मला तर फार बोर होतं यार हॉस्पिटल म्हटलं तर. बाय द वे हा व्हिडिओ मी तिथेच एडिट केलेला आहे आणि घरी येऊन व्हॉईस ओव्हर देते. सो या बाबाचंही काम झालं आणि माझंही काम झालं. बाबाला थोडंसं व्हायरल झालेलं. सो मेडिसिन्स वगैरे घेऊन आम्ही घरी आलेलो. यायला उशीर झालेला म्हणून जेवणही लेट झालेलं. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. गुड नाईट.